ई-के-वाय-सी चुकलेल्या लाडक्या बहिणींना पर्याय उपलब्ध, परंतु न केलेल्या बहिणींचे काय? ज्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-के-वाय-सी राहून गेली आहे, त्यांच्यासाठी सरकार कोणता पर्याय आणणार का नाही? असा प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता जवळपास लाखो लाडक्या बहिणी 40-50 लाखांच्या वर लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासून बंद झालेले आहेत. आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली होती त्यांना दुरुस्ती करण्याची संधी वेबसाईटवर सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ज्या लाभार्थी लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी केलीच नव्हती त्यांच्याबाबत सरकारच्या वतीने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण येत नसल्याने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिला नाराज असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आता या संदर्भातील सविस्तर माहिती काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणे बंधनकारक करण्यात आले होते. आता ज्या महिलांनी त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला त्या महिलांसाठी शासनाने त्या ठिकाणी ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलीच नाही अशांना कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने त्या या योजनेतून बाद ठरणार आहेत. आणि जर बाद राहिल्या तर त्या ठिकाणी मोठे नुकसान या लाडकी बहीण योजनेमध्ये अशा महिलांचे होणार आहे. लक्षात घ्या, 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या सुरुवातीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु संकेतस्थळ चालत नसल्याने व ई-के-वाय-सी होत नसल्याने अनेक तक्रारी त्या ठिकाणी महिलांनी केल्या. या तक्रारींची त्या ठिकाणी दखल घेऊन 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली. आता यामध्ये ई-के-वाय-सी मध्ये चुकीचा पर्याय निवडल्याने जिल्ह्यात, आता आपण बोलतोय कोणतं ते नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 54,000 लाडक्या बहिणी अशा होत्या की ज्यांची ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला होता. आणि अशा महिलांना आता त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेला आहे. आता ज्या दुरुस्ती तर ठीक आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची दुरुस्ती त्या ठिकाणी होत आहे. दुरुस्ती झाल्यानंतर त्यांना योजनेचे पैसे देखील मिळतील, त्यामध्ये देखील कोणतीही अडचण येणार नाही. परंतु नवीन ई-के-वाय-सी बाबत सरकार अजूनही कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध करून देताना दिसत नाही. आणि नवीन ई-के-वाय-सी त्यामुळे लगेच सुरू नाही. आणि ही जर सुरू नाही झाली तर अनेक लाडक्या बहिणी यावेळी देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींचे मोठे नुकसान देखील होणार आहे. आता यामधील अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे 21 वर्ष वयाच्या लाभार्थीही प्रतीक्षेत आहेत. म्हणजे लक्षात घ्या की लाडकी बहीण योजना सुरू होऊन जवळपास 1.5 वर्षांचा काळ झाला आहे. आता या योजनेच्या अटीनुसार 21 ते 65 वर्ष वयोगटातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला योजनेसाठी पात्र ठरतात. मग 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा कुटुंबातून 2 लाडक्या बहिणी देखील योजनेचा लाभ घेऊ शकतात. आत्ता काय झालंय की आता मागील वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये अनेक अशा महिला आहेत किंवा मुली आहेत की ज्यांचे 21 वर्ष पूर्ण झालं आहे, त्यांना देखील आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांचा अर्ज करायचा आहे. परंतु आता वेबसाईट चालू आहे का नवीन अर्जासाठी, तर नवीन अर्ज करण्यासाठी वेबसाईट सुरू नसल्याने त्या लाडक्या बहिणींना देखील योजनेचे पैसे त्या ठिकाणी मिळत नाहीत किंवा ते योजनेचा अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शासनाविषयी असंतोष पसरत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 5,000 महिला वंचित राहतील. ई-के-वाय-सी न झाल्याने त्या ठिकाणी 5,000 महिला या एकमेव जिल्ह्यामधील 5,000 महिला त्या ठिकाणी एकाच चुकीमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून चूक कोणती तर ई-के-वाय-सी त्यांची झाली नाही. आता यामध्ये देखील मी तुम्हाला वारंवार बोलतोय, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, सरकार व महिला व बालविकास विभागाला देखील बोलण्याचा प्रयत्न करतोय की लक्षात घ्या की शेवटचे 4-5 दिवस असेल आणि सुरुवातीचे जवळपास 15-20 दिवस लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालली नाही. आणि वेबसाईट न चालल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करणे प्रलंबित राहिलं आहे. आता याबाबत सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन अशा लाडक्या बहिणींची देखील ई-के-वाय-सी करणे गरजेचं असणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी काय म्हणतात, तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बाबत ई-के-वाय-सी करणे अनिवार्य होते. अशा ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली त्यांना शासनाने त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नव्हती त्यांच्या संदर्भात सध्या तरी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. योजना सुरू झाली होती तेव्हाच अर्ज भरण्याची मुभा होती, त्यानंतर या योजनेसाठी नवीन महिलांना समाविष्ट करण्यासाठी देखील कोणताही पर्याय नाही. म्हणजे नवीन अर्ज चालू आहेत का, तर नवीन अर्ज चालू नाहीत आणि नवीन अर्ज चालू होण्याची शक्यता देखील आता सध्या कुठल्याही प्रकारची नाही. त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिली आहे त्यांची ई-के-वाय-सी होण्याबाबत देखील
देखील सरकारच्या वतीने अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती न दिली असल्याचे आपले महिला व बालविकास विभागाचे अधिकारी देखील सांगत आहेत आणि म्हणूनच अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित देखील राहण्याची शक्यता आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते मिळाले आहेत का? तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली आहे का? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत